नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। 36 जिल्ह्यांमधल्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेणार आहोत बुलेटिनमध्ये वेगवान आढावा। सांगलीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संजय काका पाटील यांचं आंदोलन। तासगाव आणि कवठे महांकाळ या ठिकाणी चक्काजाम आंदोलन। जिल्ह्यात सरसकट पंचनाम्यांसह कर्जमाफी करण्याची मागणी। पालघरमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। बंजारा आणि धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीला आदिवासी समाजाचा विरोध। बिरसा मुंडा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा। जळगावच्या चोपडा तालुक्यात बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। शासकीय मदतीतून चोपडा तालुका वगळल्यानं शेतकरी आक्रमक। रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या रांगा। कल्याण पूर्वेतील पत्रीपूल ते नवीन गोविंदवाडी रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य। वारंवार तक्रार करूनही पालिका लक्ष देत नसल्यानं काँग्रेस आक्रमक। रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये झाडं लावत आंदोलन। अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या विरोधात मुंबऱ्यात पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। संग्राम जगतापांनी मुस्लिम समाजाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी निषेध व्यक्त। कळव्यात क्लस्टर प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध। क्लस्टर नको अशी मनीषानगर परिसरातील रहिवाशांची भूमिका। बॅनर लावत निषेध व्यक्त। बीडच्या माजल गावातील पिंपळगाव ग्रामस्थांचा स्थलांतराच्या मागणीसाठी रास्ता रोको। गोदावरी नदीच्या पुराच्या धोक्यामुळे स्थलांतर करून प्लॉटचं वाटप करावं, नागरिकांची मागणी। रायगडमध्ये आरसीएफ व्यवस्थापनाविरोधात आंदोलन। आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वात प्रकल्पग्रस्तांचं आंदोलन। स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप। बीडच्या केज शहरातील अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको। कोरडेवाडीतील साठवण तलावासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन। काही तरुणांकडून तोडफोड। एसटी महामंडळाच्या बसची तोडफोड। जालन्यात रस्त्याच्या मागणीसाठी भोकरदनमध्ये ग्रामस्थांचा रास्ता रोको। जळगाव मार्गावर ग्रामस्थांचा रास्ता रोको। रस्त्याच्या आणि इतर मागण्यांसाठी रास्ता रोको। पुण्यात मनसेच्या विद्यार्थी सेनेविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं वाडिया कॉलेज समोर आंदोलन। मनसे नकाल अभाविप कार्यालयात केलेल्या राड्यानंतर अभाविपचं आज आंदोलन। जालन्यात अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांचं थेट डीपीवर चढत आंदोलन। भोकरदनमधील चांदई एक्को गावात महावितरण विरोधात ग्रामस्थ आक्रमक। भंडारामध्ये 15 महिन्यांच्या थकीत मानधनासाठी संगणक परिचालकांचं उपोषण। प्रशासनाकडून उपोषणाची दखल। 13 महिन्यांचे पगार तात्काळ खात्यात जमा, मात्र उर्वरित मानधनही तात्काळ जमा करा, अन्यथा माघार न घेण्याचा आंदोलकांचा इशारा। अहिल्यानगरमध्ये प्रहार संघटनेचा रास्ता रोको। अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या महामार्गाची मोठी दुरवस्था। खड्ड्यांमुळे रस्ते अपघातात वाढ होत असल्याचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमध्ये आरएसएसची सदस्यता नोंदणी बंद पाडली। आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना नोंदणी अभियान बंद पाडलं। उस्मानपुरामधील इंजिनिअरिंग कॉलेज समोरची घटना। शैक्षणिक परिसरात सदस्यता नोंदणी करण्याला विरोध। महाराष्ट्रातील 12,000 महसूल सेवकांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। 16 ऑक्टोबरला मुंबईत बैठक होणार। योग्य तोडगा काढण्याचं आश्वासन। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शिष्टाईला यश। पुण्यात यंदा पीक कर्ज वाटपात 900 कोटींची घट। यावर्षी 5,000 कोटी पीक कर्ज वाटपाचं उद्दिष्ट, मात्र खरीप हंगामात त्यापैकी 4,289 कोटींच्याच कर्जाचं वाटप। गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसामुळे 2,961 हेक्टरवरील धान पिकांचं नुकसान। नुकसानाच्या पंचनाम्यांचं अहवालाचं काम अंतिम टप्प्यात। अहवाल शासनाकडे नुकसान भरपाईसाठी पाठवला जाणार। जळगावच्या चिनावर परिसरात अज्ञातानं केळीची बाग उद्ध्वस्त केल्याची घटना। अज्ञातानं शेतकऱ्यांच्या शेतातील केळीची झाडं कापून टाकली। वारंवार अशा घटना घडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। जळगावच्या 40 गावमध्ये वाघळू शिवारात कपाशी पीक अजूनही पाण्याखाली। शेतकऱ्यांच्या शेतात चिखल असल्यानं शेतकरी हतबल। 15 दिवसापासून शेतात पाणी साचल्यानं कपाशी पीक पूर्णपणे झालं नुकसान। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात मक्याची आवक। 1000 क्विंटलपर्यंत विक्रमी आवक। मक्याला अत्यंत कमी भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। वाशिमच्या शेलूखडसे इथल्या प्रयोगशील शेतकरी रमेश धामोडे यांची नारळाची यशस्वी शेती। 1 एकर क्षेत्रात 500 नारळाच्या झाडांची लागवड। नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावचे शेतकरी भरत चौधरी यांच्या शेतीचं नुकसान झाल्यामुळे आईनं धास्ती घेत जीव गमावल्याचा दावा। आंदोलनात नुकसान झालेलं असतानाही पिकांचे पंचनामे होत नसल्यानं शेतकरी संकटात।
भंडाऱ्यात अन्न औषध प्रशासन विभागाची 3 तास विक्रेत्यांवर कारवाई। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कफ सिरप विकणाऱ्या 3 मेडिकलवर कारवाई, तर हानिकारक असलेल्या कफ सिरपच्या 38 बाटल्या जप्त। मीरा भाईंदरमधील काही शिधावाटप केंद्रांमध्ये प्लास्टिक तांदूळ दिला जात असल्याचा व्हिडिओ समोर, सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा, युवक काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र खरात यांची मागणी। नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या 2 घटना उघडकीस। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची 72 लाखांची तर दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाची 6 कोटींची फसवणूक। गोंदियात इतवारी एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशाकडे सापडलं 3 कोटी 37 लाख रुपयांचे सोन्या चांदीचं घबाड। मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाची मोठी कारवाई। नरेश पंजवानी असं प्रवाशाचं नाव गोंदियातील गोल्ड सप्लायर असल्याची माहिती समोर। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनासकर यांनी कर्मचाऱ्यांना बँकेचे भागीदार समजून 14% दिवाळी बोनस केला जाहीर। जवळपास 9 कोटी रुपयांच्या या बोनसमुळे बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढीस मदत होणार, अनासकर यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया। भर रस्त्यात एलपीजी टँकर थांबवून गॅस सिलेंडर भरला। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसी जवळ असलेल्या गंगापूर भागातील घटना। अवैध गॅस भरण्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल। चंद्रपूरच्या मूल शहरात रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल बांधला जाणार। उड्डाणपुलाच्या कामासाठी पहिल्या टप्प्यात 31 कोटी रुपयांची मंजुरी। आमदार मुनगंटीवारांच्या पाठपुराव्याला यश। शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मनोज जरांगे पाटील लढा उभारणार। दिवाळीनंतर राज्यव्यापी बैठक घेणार, मनोज जरांगे पाटील यांची घोषणा। बीडमध्ये 17 तारखेला मंत्री भुजबळांची महाएल्गार सभा। ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सभेचं आयोजन। शहरातील काही भागात लागलेल्या बॅनरवर लक्ष्मण हाकेंचाही फोटो। धाराशिवच्या कळंबमध्ये हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम। राम शिंदे आणि मनोज जरांगे एकाच मंचावर, दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं। जालना जिल्हा परिषदेच्या 57 गटांसह पंचायत समितीच्या 114 गणांची आरक्षण सोडत जाहीर। एकूण 29 जागा महिलांसाठी राखीव, त्यामुळे जालना जिल्हा परिषदेवर यंदा महिला राज दिसणार। अहिल्यानगर महानगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना अद्याप जाहीर नाही। निवडणूक आयोगानं दिलेली मुदत संपल्यानं चर्चांना उधाण। नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षण सोडत जाहीर झाल्यानं इच्छुक उमेदवारांमधील उत्सुकता शिगेला। नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी विजयकुमार गावित, चंद्रकांत रघुवंशी, केसी पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागणार। परभणीच्या पाथरीतील 600 पूरग्रस्त कुटुंबांना संकल्प मानव विकास संस्थेचा मदतीचा हात। संस्थेमार्फत शेल्टर किट आणि रेशन किटचं वाटप। बुलढाणा जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण जाहीर। अनुसूचित जातीसाठी 12 तर अनुसूचित जमातींसाठी 3 जागा आरक्षित। 13 पंचायत समितीच्या सभापती पदांसाठीही आरक्षण जाहीर। राज्य सरकारकडून रस्ते आणि वाड्यांची जातीवाचक नावं बदलण्याचा ऐतिहासिक निर्णय। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 192 वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलली। ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी करणारा सिंधुदुर्ग पहिला जिल्हा। नंदुरबार शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीनं 200 सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार। शहराच्या सुरक्षेसाठी 7.5 कोटींचा निधी। गेल्या अनेक वर्षात शहरात सीसीटीव्ही लावण्याची होती मागणी।